ख्रिस्तपूर्व 6व्या शतकात उत्तर भारतात सार्वभौम असे एक राज्य नव्हते. संबंध देश हा लहान मोठ्या राज्यात विभागला गेला होता. त्या ठिकाणी काही राज्यामध्ये राजांची सत्ता होती तर काही राज्यामध्ये प्रजेची सत्ता होती. ज्या राज्यामध्ये राजाची सत्ता आहे त्या राजाला जनपद असे म्हणत आणि ज्या राज्यामध्ये प्रजेची सत्ता होती त्याला गणराज्य असे म्हणत. राजाची सत्ता असलेली राज्ये संख्येने एकूण 16 होती. अंग, मगध, काशी, कोशल, व्रज्जी, मल्ल, चेदी, वत्स, कुरु, पांचाळ, मत्स्य, सौरसेन, आश्मक, अवंती, गांधार आणि कंबोज. आणि ज्या राज्यावर राजाची अधिसत्ता नव्हती ती म्हणजे कपिलवस्तूची शाक्य, कुशीनारा येथील मल्ल, वैशालीचे लिच्छवी, मिथिलेचे विदेह, रामग्रामचे कोल्लीय, अलकपतचे बळी, रेसपूतचे कलिंग, पिप्पलवनाचे मौर्य. शाक्यांच्या राज्यामध्ये अनेक राजवंश होते. ते त्या ठिकाणी आळीपाळीने राजसत्ता चालवित. सिद्धार्थ गौतमाच्या जन्माच्या वेळी राजपद धारण करण्याची पाळी सिद्धोधनाची होती. सिद्धार्थ गौतमाचे समकालीन आणि सामर्थ्यशाली राज्य म्हणजे कोशल देशाचा राजा प्रसेनजित व मगध देशाचा राजा बिंबिसार हे होत. शाक्यांच्या राजधानीचे नाव कपिलवस्तू. बुद्धिवादी तत्ववेत्ता कपिल मुनी यांच्या नावावरून हे नाव पडले असावे. कपिलवस्तूमध्ये जयसेन नावाचा एक शाक्य राहत होता. सिनहू नावाचा त्याला एक मुलगा होता. सिनहूचा विवाह कंचनाशी झाला. त्याला सिद्धोधन, द्योतोधन, शुक्लोधन, शाक्योधन व अभितोधन असे 5 पुत्र होते. या 5 पुत्राशिवाय सिनहूला अमिता आणि प्रतिमा नावाच्या 2 कन्या होत्या. त्यांचे गोत्र आदित्य होते. सिद्धोधनाचा विवाह महामायेशी झाला. महामायेच्या पित्याचे नाव अज्जन व आईचे नाव सुलक्षणा असे होते. अज्जन हा कोलीय वंशातील होता. तो देवदह नावाच्या गावी राहत होता. सिद्धोधन हा मोठा योद्धा होता. सिद्धोधनाने शूरपणा दाखवला तेव्हाच त्याला दुसरी पत्नी करण्याची अनुमती देण्यात आली. त्याने दुसरी पत्नी म्हणून महाप्रजापतीची निवड केली. ती महामायेची वडील बहीण होती. सिद्धोधन फार श्रीमंत होता. त्याच्या मालकीची भूमी विस्तृत होती. त्याचे पुष्कळ नोकर-चाकर होते. त्याच्या मालकीची जमीन नांगरण्यासाठी 1000 नांगर चालत असत. तो अत्यंत ऐशोआरामात राहत होता. त्याचे अनेक महल होते. शाक्यांच्या राज्यात प्रतिवर्षी राजघराण्यातील मंडळी एक महोत्सव साजरा करीत. तो उत्सव साजरा करून झाल्यानंतर रात्रीच्या वेळी आराम करत असताना महामायेला एक स्वप्न पडले. त्या स्वप्नात चतुर्दिक्पालांनी तिला निद्रा अवस्थेत हिमालयाच्या माथ्यावर नेऊन एका विशाल शाल वृक्षाखाली ठेवून बाजूला ते उभे राहिले आणि मग त्या चतुर्दिक्पालांच्या स्त्रिया तिच्याजवळ आल्या. त्या ठिकाणाहून तिला मानस सरोवराकडे त्यांनी नेले. त्या मानस सरोवरावर त्या शालवृक्षाखाली अभ्यंग स्नान घालून वेशभूषा केली. सुगंधी द्रव्ये लावून फुलांनी तिला सजवले आणि मग तिच्यासमोर एक सुमेध नावाचा बोधिसत्व प्रकट झाला आणि त्याने तिला प्रश्न विचारला, मी माझा शेवटचा जन्म पृथ्वीवर घेण्याचे ठरवले आहे. तू माझी माता होशील का? तिने मोठ्या आनंदाने उत्तर दिले आणि त्या ठिकाणी तिला जाग आली. दुसऱ्या दिवशी हे स्वप्न तिने सिद्धोधनास सांगितले. सिद्धोधनास हे स्वप्न समजण्यासाठी त्याने 8 ब्राह्मणांना बोलवले. त्या 8 ब्राह्मणांचे स्वागत झाल्यानंतर, भोजन झाल्यानंतर, त्यांचा दानधर्म झाल्यानंतर
हा प्रश्न शिदोधनाने, हे स्वप्न शिदोधनाने त्या 8 ब्राह्मणांना सांगितले आणि याचा अर्थ विचारला. त्या ब्राह्मणांनी सांगितलं, तुझ्या पोटी एक पुत्र येईल आणि तो जर संसारात रमला तर सार्वभौम सम्राट होईल, आणि त्याने जर संसार त्याग केला तर विश्वातील अज्ञान अंधकार नाहीसा करणारा भगवान बुद्ध होईल. पात्रातील तेलाप्रमाणे महामायेने बोधिसत्वाला आपल्या गर्भात धारण केले. तिचा प्रसूतिकाळ जवळ येऊ लागताच प्रसूतीसाठी आपल्या माहेरी जाण्याची इच्छा तिने व्यक्त केली. तिच्या इच्छेप्रमाणे राजाने मोठ्या तयारीने पालखी सजवली आणि तिला तिच्या पित्याच्या घरी पाठवले. देवदहनगरीला जात असताना वाटेत पशुपक्षी, फुलांनी बहरलेली वनराई लागली. ती वनराई म्हणजेच लिंबुनी वन. या लिंबुनी वनातून पालखी जात असताना तिच्या मनामध्ये क्रीडाविहार करण्याची इच्छा निर्माण झाली आणि एका शाल वृक्षाजवळ तिने ती पालखी थांबवली आणि त्या शाल वृक्षाची फांदी वाऱ्यामुळे वर खाली येत होती. ती फांदी तिने हातात पकडली. त्या फांदी वर खाली येत असताना त्या ठिकाणी तिची हालचाल झाली आणि त्या हालचालीमध्येच प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या व फांदी वर गेल्यामुळे झटक्याने महामाया वर उचलली गेली आणि यामध्येच त्या ठिकाणी त्या मुलाचा जन्म झाला. त्या मुलाचा जन्म ख्रिस्तपूर्व 563व्या वर्षी वैशाखी पौर्णिमेला झाला. शिद्धोधन व महामाया यांचा विवाह होऊन पुष्कळ वर्ष झाली होती, परंतु त्यांच्या पोटी संतान नव्हते. त्यामुळे पुष्कळ वर्षानंतर पुत्रप्राप्ती झाल्यामुळे पुत्रजन्माचा तो मोठा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला आणि कपिलवस्तूचे राजपद भूषवण्याची पाळी शिद्धोधनाची होती. त्यामुळे त्या बालकाला युवराज असे संबोधण्यात येऊ लागले.